किल्ले रायगडावर आज तिथीनुसार 352वा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होतोय। या सोहळ्यासाठी हजारो शिवभक्त रायगडावर दाखल झालेले आहेत। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री उदय सामंत आणि आशिष शेलार, भरत गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा सोहळा होणार आहे। या निमित्ताने विविध कार्यक्रमांचंही आयोजन करण्यात आलेलं आहे। सकाळी ध्वजारोहणाने कार्यक्रमाला सुरुवात होईल आणि त्यानंतर शिवपालखी वाजत गाजत राजसदरेवर येणार आहे। त्यानंतर राजसदरेवर प्रकाश स्वामी जंगम यांच्या मंत्रोच्चारात राज्याभिषेकाच्या मुख्य सोहळ्याला सुरुवात होईल आणि यात शिवपुत्राला जलाभिषेक, दुग्धाभिषेक घालण्यात येणार आहे। मेघडंबरीतील शिवपुत्राला सुवर्ण मुद्रांचा अभिषेक घातला जाईल। मुख्य सोहळ्यानंतर शिवसमाधीपर्यंत पालखी मिरवणूक निघेल। समाधीला मानवंदना झाल्यानंतर सोहळ्याची सांगता होणार आहे। आणि किल्ले रायगडावरील याच उत्साहाचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांनी। छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याच्या शिवराज्याभिषेकाचं हे 352वं वर्ष आहे। आपण स्वराज्याची राजधानी दुर्गेश्वर रायगडावरती आहोत। या ठिकाणी आज सकाळपासून खरं तर पहाटेपासूनच राज्याभिषेकाच्या कार्यक्रमाची जी काही आहे ती तयारी सुरू करण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजसदरेवरती मेघडंबरीच्या आसपास मोठ्या प्रमाणात फुलांची सजावट असेल किंवा आकर्षक अशी सजावट देखील करण्यात आलेली आहे। या खरं तर शिवराज्याभिषेकाला एक मोठी परंपरा आहे आणि या ठिकाणी रायगडावरती गेल्या अनेक वर्षांपासून ही शिवराज्याभिषेकाची परंपरा जोपासणारे, आवडीनं हा सगळा कार्यक्रम करणारे आयोजक आपल्यासोबत आहेत। सर, खरं तर 352वं वर्ष आहे। क्वचितच इतिहासात असा एखादा महापुरुष सापडतो ज्याच्या पश्चात इतक्या वर्षानंतर सुद्धा त्याच्या नावानं असे समारोह साजरे केले जातात। काय वाटतं? नाही, सर्वप्रथम संपूर्ण महाराष्ट्राला किंवा संपूर्ण शिवभक्तांना, शिवाजी महाराजांना मानणाऱ्या संपूर्ण समाजाला 352व्या राज्याभिषेकाच्या खूप खूप शुभेच्छा। छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा राज्याभिषेक करून घेतला तेव्हा त्यांनी त्यांच्या नावाने काही सुरू न करता त्यांनी शिवशक सुरू केला, म्हणजे ही एक अनन्यसाधारण घटना आहे। तर आपण पाहतोय की कशा प्रकारे रायगडावरती आज मोठ्या प्रमाणात शिवराज्याभिषेकाचा सोहळा मोठ्या दिमाखात पार पडतोय। राज्याचे अनेक मंत्री आणि उपमुख्यमंत्री सुद्धा या ठिकाणी दाखल होते आणि छत्रपती शिवाजी महाराजांना जे अभिवादन आहे ते करणार। व्हिडिओ जर्नलिस्ट सुमेश सह मी ओम देशमुख, झी मीडिया, मुंबई।